काय बनवलाय आका? ढोकळा. बघा आकाने कसा मस्त असा ढोकळा बनवलाय जाळीदार. आज रविवार स्पेशल आकाने मस्त नाश्त्याला ढोकळा बनवलाय. चला आता कसा बनवलाय ते सांगशील ना? चला आता मस्त हिडीवाला सुरुवात करू छान अशी. मस्त असा खमंग ढोकळा. बसली का तू? बसली की. आंघोळ झाली का? आंघोळ झाली, देवाला पाणी घातलं, हां त्या पिले, बसले. हां आता आज कोणवार आहे? आज रविवार आहे. हा रविवार स्पेशल आका काय बनवती? पोरांना सुट्ट्या आहे, त्या ढोकळा बनवायचा आहे नाश्त्याला. हा आज आका तुम्हाला रविवार स्पेशल असा मस्त ढोकळा बनवून दाखवणार आहे. ढोकळा बनवून दावती आका पोरांना नाश्त्याला. हा आणि आका म्हणजे पोहे ती सारखं सारखं खायचं नाही तर असा खमंग ढोकळा बनवून खायचा. काय करता जाऊन बाहेर आणून घरी करून खा. घरी करून खा, बनवून देते तुम्हाला ढोकळा. हा काय बाहेरला आणायचंय ती घरीच बघा करून दिल्यावर कसं खाता येते. चालते तर साहित्य सांगते काय काय घेतलं. आता काही बेसन पीठ, वाट्या बेसन पीठ घेतलंय, तेल घेतलंय, एवढा थोडा गरा घेतलाय, मीठ, ही काय इनो पावडर घेतली, मोहरी घेतली, हळद घेतली, साखर घेतली, कोथिंबीर आणि मिरची घेतली. हा चालते एवढं साहित्य आमच्या आकाने घेतलेलं आहे. त्या ढोकळ्यासाठी. हा कढई गॅस पेटवलाय, कढई ठेवलीवर पाणी ठेवले गरम कराय. हा म्हणजे लवकर लवकर ढोका टाकायचा मग चांगला फुगतो म्हणून ही अगोदरच प्रोसिजर करून ठेवायची पाण्याची. त्याला उकळी फोडायची. हा चालते चला करा मग चालू आता. अर्धा ग्लास पाणी ओतले. हा चमचा साखर टाकते हो का. हां थोडी हळद टाकून घेते. हां हां हळद टाकून घे. हे तेल टाकून घेते. हां किती? एक पळी. मीठ टाकून घेतलं आता आकाने. पळीबरोबर तर असं फिरवायचं म्हणजे घालते साखर, मीठ, हां हळद सगळं आता एकजीव होते. हां एकजीव करायचं त्याचा. एकजीव असा केल्यावर बनवल्यावर दावते तुम्हाला कसा होतंय खुसखुशीत ते. हलवायचं म्हणजे ते काय डिकुळ्या होत नाहीत ना गाठी अशा. ते आता ह्या का हलो हलो ह्या का कसं झालंय बघा. एक चमचा रवा टाकते ह्या का. रवा हलवून घ्यायचा. काय असं सगळ्याचा एकजीव करायचा म्हणजे ते फुगत. हा चांगलं झालं एकदम गाठी पिठी काहीच नाहीत राहिले आता. इनो टाकते आता. हा आखं एक पाकिट टाकून द्यायचं इनोचं. एक पाकिट टाकलं ह्या का. आता हे एकसारखं हलू हलू घ्यायचं आता. एकजीव करायचा. एकजीव केलाय आता ही ओतून घेते. एकजीव केलाय सगळ्याचा. ह्या का असा हे करायचं बघा कसा होतोय. म्हणजे एकसारखा फुगतो हवा सारी बाहेर निघते. आता ठेवून घ्यायचा असा. असा ठेवला आता झाकून ठेवायचं. 25 मिनिटं वापरून द्यायचा आणि मग बघायची वाफ काढ. हा आता चांगला ठेवलाय वापलायला. 20-25 मिनिटं वाप ते बघू तर त्याची वाट होय. तर पुढची प्रोसिजर बघू आपण. बघू आता. हा फोडणी करून घ्यायची आपल्याला. तिथं नाही हाणायचं आता. मांडते चला तिथं फोडणी करून घ्यायची आका. आता आकाने तेल टाकलंय बस. आता काय टाकायचं? मिरची टाक. मिरची मोहरी टाकून घेतली. चांगली मस्त फोडणी दिली. आता साखर टाकते. आता साखर आणि मीठ टाकले. आता ह्याला छान उकळी आणून द्यायची. त्यासाठी सगळं सायास केलंय आता. साखर, मोहरी, मिरची, तडका चांगला दिलाय. तडका दिलाय आणि तिकडं आमचा ढोकळा चांगला शिजतोय आता त्या गॅसवर. इकडं फोडणी तयार केली. आता वाट बघू होय का शिजायची मग नंतर दाखवतो म्हणा. आता नंतर वापरल्यावर तुम्हाला दाखवू. आता हा शिजल्यावर दाखवते तर वाट बघू होय. तर 10-5 मिनिटं थांबा. परत शिजत आलाय बघूया होय आका. चल काढ दाखव आता.
हळूच थांब सांड ढोकळा बघू शिजलाय कसा आता. अगो बाया बाया. ठेवायचं लागतं. चेक करते शिजला का नाही. थोडं राहिले अजून शिजायचं 5 मिनिट ठेवू आणि मग काढून घेऊ. काढ आता आका हळूच काढ. त्याला एकदम आता परफेक्ट ढोकळा शिजलाय. आता आका काढून घेते त्याला. बघा आता ढोकळा आमच्या अक्काचा मस्त फुगलाय किती आका. कसा फुगलाय बघा. आता ह्याला गार कराय ठेवू गार करायची आणि मग आपण कापायचं ह्याला नंतर आहे का ना. हा चालतंय. काप. थंड झाला आहे का ना आका. आता कर मोकळा मोकळं सुटलं चांगला शिजला आहे का नाही. आता ह्याच्या आकाने कडा मोकळा केला. आता काढून घ्या ह्याच्या ताटात. बघा कसा झालाय ढोकळा. हा आता चिरून घ्यायचं आहे का नाही. कट करून घेते आका. असं कट करून घेतलंय. आता त्याच्यावर नाही मगाचं फोडणीचं पाणी टाकून घ्यायचं. आता मस्त टाकून घेते आका. बघा आता असं पाणी सोडल्यावर मग होतं. पाणी सोडून घ्यायचं. मस्त आकाने ना त्या मस्त ते सिरप केलेलं सरळ टाकून घेतले. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आता. आका आता मस्त कोथिंबीर टाकून येतं. एक काढून दाखव फोड त्यांना. बघा आता हे बघू शकता कसला मोकळा फडफडीत जाळे पडला बघा. किती फुगलाय पण ना. कसा फुगलाय कसा झालाय बघा. आता असाच करून तुम्ही खावा होय. असंच करी जा खात जा पोरांना घालीत जा. तुम्ही पण खात जा. चला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कसा वाटला असा अक्काचा ढोकळा नक्की कमेंट करून सांगा होय. कमेंट करून सांगा. आवडलं तर खावा. हां चालतंय करून लावा. हां चालतंय. बाय बाय.